मंडळी, आज आम्ही आलोय सकाळच्या बेगी उठून बंधावर आमच्या रेवदंडा जेटीवर आलोय. एकानाला आज पोरांना पोपटी खायची आहे, पण चिकनची नाही काय मावऱ्याची पोपटी खायची आहे. तुम्ही खाशिवनी या मग. चला आता मावरा घ्यायला जाऊ. चला पुरी भाजी खायची हा? पुरी भाजी हो, नको. घरी नाश्ता करताय ना. घरा नाश्ता केलाय माझ्या बायकोनी, मग आम्ही पुरी भाजी खायला नाही जाणार आहोत. माझ्या बायकोनी घरा नाश्ता केलाय हो, मग नको आम्हाला आज नाही ते खायला असता. झाला लग्नाचा सोहळा एकदम सुंदर झाला. तू गुड रोज भेटतो आम्ही. ह्या माझ्या सखी काय घेतला मावरा आज? पापलेट घेतली. आम्ही पण जाम मावरा घेणार. काय घेणार आज? 3,000 रुपये कोडीनी मिळली. आई, आई. 1500 ला 11 मिळली. मस्त भेटतो चप्पट भेटली पण चप्पट होती. आणि आहे मावरा पुन्हा आहे. भाजी पण भेटते, भाजी भेटते, गजरे भेटतात, सगळंच भेटते अंगण. का मावळा जाम हाय. आणि आमची विक्रांची आत्या हाय. तेव्हा आईलावनी बंदरावर काय इजवाशी मावळा घ्या, त्याचा मावरा असते इजवळ कसला पाहिजे तसला, आणि सगळा ताजा असते. तेव्हा आईलावनी ते आणशील घ्या आमच्या ताई जशी मावळा. ओ मावशी, कसं दिला मावरा? शेवंडे पाहिजे, शेवंडे. फिश पोपटीन टाकायला शेवून दे, कसलं ताजं घालते. हे खरपर आहे, ताज्या ताज्या ते जितके जितके कोलबी पण लागेल ना. कोलबेल ये दे का कसली मोठी आहे ती. मम्मी कितीला घेतले शे? हे 600 रुपयाचे घेतले. 500 रुपये का कौर शेतान? हे पण आमच्या आत्या जवळ घेतले तरी मागात येईल. देखलं आमच्या नातेवाईक आम्हाला मागणे. पप्पा काय घेऊन येले त्या का? बाप्पाची मोरी घेऊन यायला. ही कितीला भेटली चिमोरी? 200 रुपये. 200 रुपयाला 2. मिक्स फूड करायचं आम्हाला, मग आम्ही सगळा मिक्स घेऊन चाललोय. मोस्टली आम्ही इकडे जेव्हा येतो तेव्हा जाम झगडी होता, पण आज होत का नाही काय माहिती. जेव्हा दाखवत असतो तेव्हा कोण काही झगडा करत. तुम्ही सगळ्या टायमाला असताव काय? नाही, तुम्ही येता उजव्या वाचली टांगल. नाही 300च्या आवरी खायच्या काय? नको नको माग देतेस तू खायचे काय? नको नको. बारकी लायली सगळी इथे 200. इथे इथे हो माहिती आहे मागायची. इथे इथे ही बारकी बारकी नको आम्हाला. किंवा की निवडून काढली नाही. बारकी अर्धी अर्धी पण दिली इथे. इथे आता या मोठी मोठी लावी देख तुझी कारली देख किती ती. इथे आमची मोठी आमची त्यांची आमची काय नाही आमची पण कारली किती टाकलीच का उरशी आया आया ही आया 200चे जामच महाग आहे नुसती. लावला जायच लावचा आणि ते पिशवी भरून द्यायचं. मंडळी खरपारी आम्हाला 1300 रुपयाला भेटत होते, आम्ही घेतले नाही. जाम महाग आहेत. हॉटेलला ऑलरेडी मावरा जाम आहे. हे आम्ही फक्त टाकायला आलो म्हणून घेत आहोत. कालच घेऊन गेलो आम्ही. गुरुवार नाही काय? काल काय गुरुवार होतो? संकष्टी तरी काल कोण नव्हता अंगाली मावरा घ्यायला. माझ्याकडे भेट तुम्हाला. हे बघा ताईने मला भेट दिला वेणी काय. कारण मला बघते मी तुम्हाला आता मगाशी वेणीवरच ओळखलं. म्हणलं तन्वी काकूच आहे. हो थँक्यू. या एकदा आमच्या इथे. नाही यांनी एकदा येऊन गेले मग तुम्ही. हो काय? चालेल. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही पोपटीला मावरा घेतलेला आहे. यांकडे आम्ही घेतला चिंबोरा, लॉबस्टर, कोलबी, शिपाटे आणि माकले. आता ज्याच्या व्यतिरिक्त आम्ही जर मासावाला मावरा घेतला तर ते फुटेल, त्यापेक्षा आम्ही सगळे काय शेलफिश सगळा घेतले. कट्टीवाला मावळा काय घेतला. कुत्र मनाशी जाते. तर सगळे आम्ही शेलफिश घेतलेत आता. सो आता चला जाऊया आपण पोपटी करायला. आणि हे मम्मीचं गजरो. नमस्कार मंडळी, आता आपण बंदराशी डायरेक्ट आपल्या कोलिनबाईच्या किचनला आलेलो आहे. आणि आता पोपटीसाठी लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगताय. हो सांगा, नाही ते बोलशी मला काहीच ना सांगायला सांगला सांगा. चिंबोरी, शिवड्या, प्रान्स, शेवण, हे मामोडीचा पाला, मामुरडीचा पाला, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, कुरडे, मका आणि राताळी राताळी, मटार तिथे आणि आपला नलिन काकू घरगुती मसाला. आता चवीची चिंता कशाला आहे ना आपल्या नलिन काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला. आणि आता अजून सांगताय आलं लसूण पेस्ट, हळद, ओवा आणि जाडा मीठ. आणि आता हे आहे ना सगळा ते आपण मरक्यान भरून घेऊया. आता तसं देखायला गेले म्हणे ते सगळ्यांना चिकनची पोपटी करतात, पण आता पोरांच्या आग्रहास तुम्ही मावळ्याची पोपटी करताय. आणि तो आहे ना तो मामोडीचा पालो आहे. तो मामोडीचा पालो आमच्या रायगडमध्येच भेटते. आता तुमच्या भेटते का नाही माहिती नाही.
चला तर सुरुवात करूया फिश पोपटीला. चला तर मावरा शाप करून घेऊया आणि शिंग धवणी घेऊया. ओ घ्या, चला हे तुम्ही मावरा शाप करा, मी ते शाप करता. चालेल. घ्या, चालेल का? चालेल. हे का आम्ही सकाळ सकाळ गेलो बंधारा हे घेतले, पुन्हा अजून जितताय ते का 2 वाजले आता तरी अजून जितत आहे. हे मावरा आहे नाही ते सगळा 4-5 वेळा धवून घ्या आणि चिंबोरी काय साफ नको करू, ती खातानाच साफ करायची असतात. आता मावरा साफ करून झालाय. आता शिंगो भिजावणे घेऊया. वालाच्या शेंगाचे, मटारच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, हुरडे आणि राताले आणि मके. आता मावरा स्वच्छ धुवून घेतलाय आणि शिंग भिजावून घेतले. आता मावऱ्याला मॅरिनेट करून घेऊया. आता यानं सगळं टाकून घेतलंय. आता मिक्स करून घेऊया. त्याला आता मॅरिनेशन पण झाला, आता सगळं झाला. आता मडक्यान पोपटीचं साहित्य भरून घेऊया. ओ मडके हा ना ते द्या द्या द्या. हे का किती मोठा मडके आहे ते. चला अगोदर मामुरडीचं पाला टाकून घेऊया. ओ घ्या, टाका. ओके, शेंगा टाकून घेऊया. आता जाडा मीठ टाकूया. आता ओवा टाकून घेऊया. हा ओवा आहे तर हाताने असा चुरून घ्यायचा. आता एक थर मावऱ्यात टाकून घेऊया. चला आता मावऱ्यात थर लावून घेतलोय. परत आता शिंगो मके राताली टाकून घेऊया. आता सगळा साहित्य टाकलाय. आता उरलेली मामेडी आहे नाही, त्याने सगळा मडका पॅक करून घ्यायचा. ओ टाका, चला मामेडी. चला आता यानं सगळं साहित्य भरलाय. आता याला पोपटी लावून घेऊया. आता सगळी लाकडं लावून घेतली. आता आपण आग पेटवून घेऊया आणि अर्धा तास बरोबर आग पेटती राहिली पाहिजे. जशी जशी लाकडं कमी होतील तशी तशी लाकडं लाईत घ्यायची. पण सारखीच आग पेटती राहिली पाहिजे. चला आता पोपटी झालेली आहे. तर 35 मिनिटं शिजवणी पोपटी झालेली आहे. पाल्याला आवरी मस्त वास येते आणि मावऱ्याला आणि शिंगाना कशी वास येत असेल ते तुम्ही इमेजिन करा. तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. चला आता आता आपण सगळं काढूया. हा चला अशा प्रकारे आपली पोपटी झालेली आहे. जराशा शिंगो करपले, मावळा ते शिजलाय आणि वास पण एकदम मस्त येते. जाम भारी. तर मंडळी अशा प्रकारे पोपटी झालेली आहे. मगापासून आम्ही फ्रेम मध्ये नव्हतो कारण का सगळे बॅक्सला आम्ही आमची मदत करत होतो. कोळींबाची टीम आणि मम्मी आणि मी आणि माझी बायको सगळेजण आम्ही मदत करत होतो. सो फायनली मी आता खायला आलेलो आहोत. यांनी दोघांनी जाम खालाय. आता आम्ही खाऊया. आम्ही खाला खा रे, खाऊन बघा कशी झाली ती पोपटी. जराशी करपली आहे, ठीक आहे. नाही आता आवला मावरा शिजायचा ते जरासा करपणार होत. गुड. मला पण हेच पाहिजे. शिंपली बघ कशी आहे.
देखील कसा खाते आता देखील कोलबीचं कालो कालो कोलसो झालोय पण आतून ती व्यवस्थित आहे. कोलबी भारी लागणार आहे ही. मस्त वाव. तर मंडळी आम्ही ही पोपटी एन्जॉय करतोच आणि पोपटीला खरी चावलंय ते म्हणजे त्या मामुरडीमुळे आणि आपल्या घरगुती मसाल्यांमुळे. जर तुम्हाला ते मागवायचे असेल तर नक्की विजिट करा www.nalnikaku.com वरती जा आणि आपल्या घरगुती मसाल्यांचा आस्वाद घ्या आणि तुमच्या घरी सुंदर सुंदर रेसिपी बनवा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करा सबस्क्राईब. माझा आवाज जरा गेलोय, आता पोपटी खाऊन जरा तरतरीत होतोय.